की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत पण 100%। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंत आता कर्जमाफ होणार अशी मोठी घोषणा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या 22 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होणार। कालच एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। त्यामुळे आता कोणकोणत्या 22 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये कर्जमाफी होणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा। 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता समोर येत आहे। ती म्हणजे आता 2023 मध्ये कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी, तसेच 2024 मध्ये कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि चालू वर्षामध्ये जर कर्ज कोणी घेतला असेल तर त्या सर्व कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीची घोषणा येत्या 24 तासांमध्ये होणार आहे आणि या 22 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची घोषणा होणार आहे आणि टोटल शेतकरी यामध्ये आहेत 52 लाख। या 52 लाख शेतकऱ्यांची आता 3 लाख रुपयांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ होणार अशी मोठी घोषणा आता झाली आहे। त्यामुळे या 22 जिल्ह्यातील टोटल आता 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ सरसकट आता होणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी आता आपल्या कृषी मंत्र्यांना तशा प्रकारची रिक्वेस्ट केली होती की आमचं जे कर्ज आहे ते कर्जमाफी कधी होणार, तर यावर आता तोडगा निघाला आहे। तो म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक याबद्दलची बैठक घेऊन राज्यातील जे खरंच गोरगरीब शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी आता करण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या 24 तासांमध्ये या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे। कोणकोणते ते 22 जिल्हे यामध्ये असणार आहेत, ज्या जिल्ह्यामधील कर्जमाफ आता होणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर 2023 मध्ये 2024 मध्ये जर कर्ज घेतला असेल आणि बँकेचे कर्ज तुम्ही जर फेडले नसेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 36 जिल्ह्यातील टोटल 22 जिल्ह्यांमध्ये आता कर्जमाफीची घोषणा झाली आहे। येत्या 22 जिल्ह्यामध्ये आता टोटल 22 जिल्ह्यातील टोटल 3 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज आता माफ होणार असल्याची मोठी घोषणा झाली आहे। त्यामुळे हे 22 जिल्हे कोणकोणते असणार आहेत आणि टोटल या 22 जिल्ह्यातील 52 लाख शेतकऱ्यांचे आता 3 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज माफ होणार आहे। आपल्या राज्यामध्ये मित्रांनो 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यातील टोटल 22 जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफीची घोषणा आता झाली आहे। आता अशी माहिती आता कृषी मंत्रालयाच्या कार्यालयातून आली आहे। त्यामुळे कोणकोणत्या 22 जिल्ह्यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि आधी 2023 मध्ये 2024 मध्ये शेती पिकासाठी जर कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता यामध्ये असणार आहे। तर ही बातमी म्हणजे 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार आहे। येत्या 24 तासांमध्येच हे तुमचे कर्ज माफ केले जाणार आहे। यासाठी सरसकट 3 लाख रुपयांपर्यंत हे तुमचे कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे कोणकोणते 22 जिल्हे असणार आहेत आणि कोणकोणत्या 52 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कालच अनेक शेतकरी मुख्यमंत्री साहेबांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अनेक शेतकरी भेटले होते। त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी विचारणा केली, कारण की निवडणुकीच्या आधी याच सरकारने कर्जमाफी सरसकट आम्ही करू अशी घोषणा केली होती। त्यामुळे आमची कर्जमाफी आता कधी होणार अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळी शेतकऱ्यांनी या दोन्ही मंत्र्यांना विचारला त्यावेळी कृषी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची सविस्तर मीटिंग घेऊन येत्या 24 तासांमध्ये सरसकट 3 लाख रुपयांपर्यंतची या 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी आम्ही करणार आहोत अशी मोठी घोषणा आता केली आहे। त्यामुळे कोणकोणत्या 22 जिल्ह्यामध्ये हे कर्जमाफी होणार आहे हे तुमचे काय असेल ते 22 जिल्हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर शेतकऱ्यांनी सर्व लक्ष देऊन बघा कोणते 22 जिल्हे असणार आहेत। सरसकट 3 लाख रुपयांपर्यंत आता ही कर्जमाफी होणार आहे। राज्यातील या 22 जिल्ह्यातील टोटल 52 लाख शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफी केली जाणार आहे। यामध्ये 52 लाख शेतकऱ्यांचे सरसकट
3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुम्ही जर अधिक कर्ज घेतला असाल तर लक्ष देऊन बघा की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या आणि कोणकोणत्या जिल्ह्याचे हे कर्ज आता 3 लाख रुपयापर्यंत सरसकट माफ होणार आहे। मित्रांनो, आता यामध्ये पात्रता सुद्धा सरकारने निवडली आहे। सरकारने कर्जमाफी करण्यासाठी पात्रता निवडली आहे। यामध्ये टोटल 5 प्रकारची पात्रता असणार आहे। ही पात्रता चेक करूनच टोटल 22 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफी दिली जाणार आहे। टोटल 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा, तुमची 5 प्रकारची पात्रता शेतकऱ्यांची राज्य सरकारने कोणकोणती चेक केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्ज घेतला असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कोणकोणते 22 जिल्हे असणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ही जी कर्जमाफी आहे तर ती 3 लाख रुपयापर्यंत येत्या 24 तासामध्ये तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला आता कोणत्याही बँकेचा SMS आता इथून पुढे येणार नाही। तुम्ही कोणतीही बँकेतून जर कर्ज घेतला असेल तर तुम्हाला बँकेचा हा SMS येऊ शकतो की तुम्ही कर्ज कधी भरणार आहात, लवकर कर्ज भरा, कर्ज कधी भरणार आहात, हा असा SMS येऊ शकतो। परंतु आता इथून पुढे तुम्हाला कोणत्याही बँकेचा त्रास होणार नाही, कोणत्याही बँकेचा तुम्हाला SMS येणार नाही, कारण आता कर्जमाफीची घोषणा झाली आहे। या 22 जिल्ह्यामध्ये टोटल 52 लाख शेतकऱ्यांचे आता 3 लाख रुपयापर्यंतचे सरसकट कर्ज माफ होणार असल्याची मोठी घोषणा आता झाली आहे। कृषी मंत्रालयाच्या कार्यालयातून ही महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये तुमचे कर्ज माफ होणार का, हा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल। त्यासाठी 22 जिल्हे निवडले आहेत। 22 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुमचे सुद्धा कर्ज आता सरसकट 3 लाख रुपयापर्यंत माफ केले जाणार आहे। त्यामुळे कोणते ते 22 जिल्हे आहेत, लक्ष देऊन शेतकरी मित्रांनो बघा, आता कर्जमाफीची घोषणा होताच आता ही कर्जमाफीची 24 तासामध्ये होणार आहे याची घोषणा होताच अनेक शेतकऱ्यांचे मन आनंदित झाले आहे। शेतकरी वर्गाकडून राज्य सरकारचे आभार मानण्यात येत आहे। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो, 52 लाख शेतकरी आता यामध्ये असणार आहेत। टोटल 22 जिल्ह्यातील हे शेतकरी आता असणार आहेत। कोणकोणते 22 जिल्हे यामध्ये आहेत, यासाठी पात्रता कोणती असणार आहे हे सुद्धा लक्ष देऊन बघा। शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूपच मोठा आनंदाचा असणार आहे, कारण आता कर्जमाफीची घोषणा अखेर झाली आहे। निवडणुकीच्या आधी या सरकारने जे आश्वासन दिलं होतं, आम्ही निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू, तर ते अखेर वचन आता पूर्ण होतंय। मग बघा आता कोणकोणत्या 22 जिल्ह्यामध्ये हे कर्ज आता माफ होतंय आणि कोणकोणत्या 52 लाख शेतकऱ्यांचं आता हे कर्ज माफ होतंय याची सविस्तर माहिती आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। तुम्हाला ओळीने 22 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर येत्या 24 तासामध्ये तुमची कर्जमाफी होणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, आता या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाणार आहे। ती म्हणजे तुम्ही खरंच गरीब आणि गरजू शेतकरी आहात का, ही पात्रता आता चेक केली जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघा, पात्रता महत्त्वाची आहे, तरच तुम्हाला 22 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे 3 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी होणार आहे। बघा, यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे यासाठी सरकारने मागवले आहे की याचे कारण म्हणजे तुम्ही खरंच गरीब आणि गरजू शेतकरी आहात का। यासाठी कालच एका बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री हे स्पष्टपणे सांगितले की आम्ही आता गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचेच कर्ज माफ करणार आहोत। यासाठी तुमच्याकडे आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे हे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर या 52 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव हे 100% असणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, 22 जिल्हे यासाठी निवडलेत, त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून कोणकोणत्या पात्रता यामध्ये लावल्या आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला समजणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे आणि कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत। बघा, त्यानंतरची महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसले पाहिजे। म्हणजे तुमच्या घरातील मुलगा असो, मुलगी असो, तुमची बायको असो किंवा तुम्ही जर स्वतः कोणीही सरकारी नोकरीत आता नसलं पाहिजे, तरच तुम्हाला ही कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तसेच मित्रांनो, तुमच्या घरामधील तुमचे वडील आर्मी रिटायरमेंट किंवा कोणत्याही माध्यमातून सरकारी पेन्शन घेत नसावं, जर सरकारी पेन्शन घेत असेल तर तुम्हाला कर्ज माफ होणार नाही, असे स्पष्टपणे या नियमामध्ये पात्रता आता लावली आहे। सरकारचे एवढेच म्हणणे आहे की आम्ही फक्त आता गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत। मग आता बघा, सगळ्यात महत्त्वाची पुढची जी पात्रता आहे ती म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे तर ते वार्षिक 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे,
तरच तुमची कर्जमाफी होणार आहे असे स्पष्टपणे यामध्ये म्हणले आहे। कारण 2.5 लाखांच्या वरती ज्यांचे उत्पन्न असते त्यांचं पिवळे किंवा केशरी कार्डही नसतं आणि जे गरीब आणि गरजू शेतकरी नसतात बघा तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे तरच तुम्हाला कर्जमाफी होणार आहे असं सुद्धा यामध्ये म्हटलं आहे। तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जर कमी असेल तर तुम्ही 52 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे। या 52 जिल्ह्याच्या म्हणजे 52 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आणि 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आता असणार आहे। तर तुमच्याकडे लक्षात ठेवा तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे, तरच तुम्हाला या 22 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असणार आहे। आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची जी पुढची पात्रता आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुमची जी जमीन आहे तर ती 5 एकरपेक्षा जास्त नसावी। जर तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त जर असेल तर तुमचे कर्जमाफीची घोषणा आहे याचा फायदा तुम्हाला होणार नाही। त्यानंतरची महत्त्वाची पात्रता बघा, आता तुमचं जे काय असेल ते तुमचा 7/12 चेक केला जाणार आहे की तुमचं खरंच बाबा तुमची जी काय असेल ते जमीन 5 एकर आहे का आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का कमी आहे हे तुमचं चेक केलं जाणार आहे तरच तुम्हाला या 22 जिल्ह्यामध्ये नाव सोडलं जाणार आहे। बघा हे 22 जिल्हे कोणकोणते आहेत याची नावे सांगतो बघा, सर्वांनी आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये नागपूर आहे, अकोला आहे, नांदेड आहे, अमरावती आहे, नंदुरबार आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, उस्मानाबाद आहे, बीड आहे, परभणी आहे, भंडारा आहे, पुणे आहे, बुलढाणा आहे, रायगड, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, हिंगोली, सिंधुदुर्ग आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये तुमचं कर्जमाफी होणार आहे, परंतु तुमची पात्रता चेक करूनच तुमचे कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।